प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. आज पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो. बघूयात अगदी थोडा वेळ. स्तोत्रसंहिता 8वा अध्याय आणि 4थं वचन असं सांगतं, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. मर्त्य मनुष्य कोण आहे? हा मर्त्य मनुष्य, मरणारा, जो अमर नाही. आणि ह्या मनुष्याकडे परमेश्वराने का पाहावं, का परमेश्वराने त्याला दर्शन द्यावं? कोण आहे हा? याची निर्मिती कुठून झाली? प्रियांनो, चार्ल्स डार्विन साहेब तर असं म्हणतात की माकडापासून मनुष्याची निर्मिती झाली. आणि ज्या वेळेला हाच डार्विन असं म्हणतो की माझे स्टेटमेंट्स चुकीचे आहेत, मी केलेली वक्तव्य चुकीची आहेत आणि परमेश्वरानेच मनुष्य निर्माण केलं आहे, परमेश्वरानेच सृष्टी निर्माण केली, तर त्यावेळेस लोक ऐकत नाहीत. आणि आजही काही लोक म्हणतात की माकडापासूनच मनुष्याची निर्मिती झाली. असो, ज्या परमेश्वराने सूर्य, चंद्र, तारे, ही संपूर्ण सृष्टी, आकाशमंडळ याने निर्माण केलं, त्याने चिखलाचा पुतळा तयार केला आणि त्याच्यामध्ये त्याने स्वतःचा श्वास फुंकला, असं बायबल आम्हाला सांगतो. तो व्यक्ती सजीव झाला, त्याला आदाम हे नाव देण्यात आलं. परमेश्वराने त्याला एक स्त्री दिली, जिला हवा असं म्हटलं गेलंय. आणि आदाम आणि हवा हे दोघेजण एदेन बागेमध्ये राहत होते. त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराने सर्व प्रकारची फळझाडं लावली होती. त्याच एदेन बागेमध्ये एक झाड असं लावलं होतं की ज्याला बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड असं म्हटलं जातं. आणि परमेश्वराने त्या संदर्भात त्यांना एक आज्ञा दिली होती आणि मी ती तुम्हाला वाचून दाखवतो. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायात 17व्या वचनात सांगितले, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. परमेश्वर म्हटलं की त्या झाडाचं फळ खाऊ नका, कारण ज्या दिवशी खाताल त्या दिवशी तुम्ही खास मरणार आहात. आणि मग जर आम्हाला आज्ञा दिली आहे, त्या दोघांना जर आज्ञा दिली होती तर त्यांनी ती आज्ञा मानणं गरजेचं होतं. परंतु एक दिवस सैतान त्या बागेमध्ये आला आणि त्याने त्या हवेला फसवलंय. शब्दांमध्ये बदल करून त्याने तिची फसवणूक केली आणि तिला ते फळ खाण्यासाठी प्रवृत्त केलं. तिने ते फळ खाल्लं, तिने ते आदामालाही आणून दिलं आणि आदामाने देखील ते फळ खाल्लं. आणि ज्यावेळेस या दोघांनी फळ खाल्लं त्यावेळेला परमेश्वराच्या गौरवामध्ये ते राहत होते, परंतु ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं त्याच वेळेला त्यांच्यामधून परमेश्वराचा गौरव निघून गेलाय. परमेश्वराचं तेज त्यांच्यामधून नाहीसं झालंय. तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की आपण नग्न अवस्थेत आहोत, कारण गौरवी तेजाने त्यांचं शरीर झाकलेलं होतं, गौरवी वस्त्र त्यांच्या अंगावरती होते. परंतु ज्यावेळेस पापाचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये झालाय, पाप त्यांच्या जीवनामध्ये आले, त्याच क्षणाला ते गौरवी वस्त्र नाहीसे झाले असतील आणि त्यांना आपण नग्न आहोत याची जाणीव झालेली आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग त्याचा परिणाम, त्या आज्ञाभंगाचा भयानक परिणाम आम्हाला पाहायला मिळतो की परमेश्वराने या भूमीला शाप दिलाय, मनुष्याला शाप दिलाय, स्त्रीला शाप दिलाय. आणि ते शाप आम्हाला पाहायला मिळतात. जोपर्यंत पाप या जगामध्ये आलं नव्हतं, जोपर्यंत यांनी आज्ञा मोडल्या नव्हत्या, तोपर्यंत कदाचित हरिण, वाघ, सिंह आणि ससा कदाचित एकत्र खेळत असतील. परंतु ज्या क्षणाला पापाने या पृथ्वीला स्पर्श केला, ज्या वेळेला पाप त्यांच्या जीवनामध्ये आलं, त्याच क्षणाला मात्र या वाघाने, हरणाने सिंहाला आणि सशाला आणि हरणाला खाल्लं असेल. एकमेकांना खायला त्यांनी सुरुवात केली असेल. या भूमीने काटेकुसळे उपजवायला सुरुवात केली असेल. बघूया, मी तुम्हाला ती वचनं वाचून दाखवतो. उत्पत्तीच्या पुस्तकात 3ऱ्या अध्यायात आणि 16व्या वचनात तो म्हणतो, तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातील पीक खाशील, तू आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. प्रेज द लॉर्ड. मनुष्य हा केवळ माती आहे, मर्त्य मानव आहे, मरणारा मनुष्य आहे. आणि म्हणून बायबलही असं सांगते की तू मातीतून आलायस आणि मातीला परत जाऊन मिळशील. परंतु ह्या मनुष्याने मातीमध्ये जावं ही परमेश्वराची इच्छा नव्हती, योजना नव्हती. हा मनुष्य पापात पडला आणि त्या पापाचा परिणाम की त्याला शाप मिळाला. त्याने पाप केलं आणि त्या पापातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वराने एक अद्भुत योजना केली. आजही मनुष्य पापामध्ये पडलेला आहे. आम्ही आजही पाहत आहोत
की मनुष्य चोरी, खून, लबाडी, सगळ्या प्रकारचा व्यभिचार आणि भांडण, तंटा, वादविवाद, व्यसन, दारू, अनेक प्रकारचे ड्रग्ज, अनेक प्रकारचे अपयशा, निराशेच्या गर्तेत तो असलेला आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वराचा आणि त्याचा संबंध तुटलेला आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. जर परमेश्वर मनुष्याच्या जीवनामध्ये असता तर कदाचित या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. परंतु मनुष्याने परमेश्वराला नाकारलं आणि अनेक प्रकारच्या संकटांना आज त्याला सामोरं जावं लागत आहे. हा मनुष्य निराशेच्या गर्तेत, अंधकाराच्या खाईत, पापाच्या गुलामगिरीत आणि अपयशाच्या भावनेमध्ये असतानाच परमेश्वराने या मनुष्यासाठी अद्भुत योजना केली. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवून दिला. तो प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे या जगामध्ये जन्माला आला. तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावरती बलिदान झाला. तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो स्वर्गात गेला. हा प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला या पृथ्वीवरती होता त्यावेळेला त्याने अनेक रोगांना, अनेक आजारांना बरं केलं. मेलेल्या लोकांना त्याने जिवंत केलं आणि सगळ्या प्रकारच्या आजारातून त्याने अनेकांना सोडवलेलं आम्ही पाहतो. हाच प्रभू येशू ख्रिस्त जो मरणावर विजयी होऊन जिवंत झालाय आणि जो आजही तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करतोय, तो प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना असं म्हटलं मत्ते 11:28 मध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हिंदीमध्ये असं म्हटलंय, बोझ से दबे हुए लोगो मेरे पास आओ. जे ओझ्याने दबलेले आहेत, जे कष्टाने, जे चिंतेने भाराक्रांत झालेले आहेत, अशा सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्त बोलवतो. तो आजही तुमच्यावर प्रेम करतो. तो तुम्हाला त्या सगळ्या त्रासातून, त्या कष्टातून, त्या ओझ्यातून बाहेर काढू इच्छितो. फक्त त्यांनी आठ ठेवली की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. गलतीकारस पत्र 3 अध्याय 13व्या वचनात असं सांगितले की येशू शापित झाला यासाठी की आता आम्ही शापातून मुक्त व्हावं. सगळ्या प्रकारचे शाप त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले ज्यावेळेस तो वधस्तंभावरती होता. वधस्तंभावरती त्याच्यामध्ये शरीरातून वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळतं असं बायबल आम्हाला सांगतं. यशायाच्या पुस्तकात 53व्या अध्यायात 5व्या वचनात सांगितलं, येशूला फटके बसले आणि आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. 2 कोरिंथ 8व्या अध्यायाने 9व्या वचनात असं सांगितले की येशू धनवान असता दरिद्री झाला यासाठी की आता त्याच्या दारिद्र्याच्या द्वारे आम्ही धनवान व्हावं. काय द्यायचं त्याने शिल्लक ठेवलं. सर्व काही त्या परमेश्वराने देऊन टाकलं. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र अर्पण केला. त्या पुत्राच्या द्वारे त्याने आम्हाला अद्भुत अभिवचनं दिली जी आम्हाला निराशेतून बाहेर काढतात, जी आम्हाला पापातून बाहेर काढतात, जी आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातात. येशूचं वचन आम्हाला असं सांगतं की पहिले योहान 1 अध्याय 9वं वचन असं म्हणतं, येशूचं रक्त आम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून शुद्ध करतं. कुठलाच व्यक्ती तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. या जगातला कुठलाच व्यक्ती नाही. बायबल असं सांगतं की एकच नाव आहे ज्याच्यामध्ये तारण आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. अशा या मर्त्य मानवाच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त एकदाच अर्पण बनवून या जगामध्ये आला आणि आता अट एकच आहे की विश्वास ठेवायचा. योहान कृत शुभवर्तमान 1 अध्याय 12वं वचन असं म्हणतं की जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला त्या सर्वांना त्याने आपली मुले होण्याचा अधिकार दिला. आणि जर तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला त्याची मुलं बनवू इच्छितो तर आम्हाला काय काम करायचंय? आम्हाला बळी द्यायचं नाही, आम्हाला बकरं कापायचं नाही, कोंबडं कापायचं नाही, आम्हाला कुठेही जायचं नाही. फक्त विश्वास ठेवायचा आणि विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवन तारण जे त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी तयार करून ठेवलंय, सिद्ध करून ठेवलंय. आम्हाला त्या वचनांकडे पाहायचे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहायचे. काय आज तुम्ही निराशेच्या गर्तेत आहात? आज तुम्ही ओझ्याने दबलेले आहात, तुम्ही शापामध्ये आहात, कोणी जादूटोना केलाय, कोणी करणी केली आहे, कुठल्या प्रकारच्या भूतांनी तुम्हाला झपाटलंय असं काही वाटतंय का? आज विचार करायची गरज आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त या सगळ्यामधून तुम्हाला बाहेर काढू शकतो. सगळ्या प्रकारच्या त्रासातून, आजारातून, सगळ्या प्रकारच्या विकारातून तो तुम्हाला बाहेर काढू इच्छितो. अनेक प्रकारचे आजार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरे झालेले अनेक साक्षी आमच्या समोर आहेत. लोक आजही जे मरणावस्थेत होते ते आजही जिवंत असलेले आम्ही पाहतो.
ज्यांच्यासाठी डॉक्टरनी हात वरती केले होते, जे म्हटले की आता यांना कोणीच वाचूच शकत नाही, यांचं संपलंय, अस्तित्व संपलंय, परंतु परमेश्वराने त्यांना पुन्हा जिवंत केलेलं, पुन्हा एकदा उभं केलेलं आम्ही अनेक साक्षी आम्ही ऐकलेल्या आहेत. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जिवंत आहे. तो तुम्हाला आणि मला जिवंत करू शकतो. परंतु त्याच वेळेला तो आम्हाला या जगात जगत असताना आम्ही या शरीरामध्ये तर मरणार आहोत, परंतु आम्हाला आध्यात्मिक मरणामध्ये जायचं नाही. आध्यात्मिक जे मरण आहे त्या मरणाचा परिणाम अतिशय भयानक आहे आणि तो म्हणजे नरक. आणि त्या नरकात जाण्यापूर्वीच आम्ही स्वतःला सावध करायची गरज आहे. वेळीच आम्ही सुधारायची गरज आहे. पुन्हा एकदा आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करता आला पाहिजे. त्या येशूकडे आम्हाला पाहता आलं पाहिजे आणि त्या येशूच्या नावामध्ये जे तारण आहे त्या तारणाकडे आम्हाला जाता आलं पाहिजे. एकच अट आहे, विश्वास ठेवायचा आहे, बाकी काहीच करायचं नाही. मी आज तुमच्यासाठी छोटीशी प्रार्थना करतो. आपण डोळे बंद करूया आणि छोटीशी प्रार्थना करूया. सामर्थ्याने भरलेले जिवंत सेनाधीश परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आज तुझ्या दयासनापुढे येतो. जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्या प्रत्येकाचं जीवन प्रभू येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. प्रत्येकजण आज ज्या त्रासात असेल, दुःखात असेल, समस्येत असेल, अडीअडचणींमध्ये असेल, आजार विकारांमध्ये असेल, त्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे आज तू सुटका दे, अशी आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. प्रत्येकाचं जीवन बदल, प्रत्येकाचं हृदय बदल, प्रत्येकाचं अंतःकरण बदल आणि प्रत्येकाला तुझ्यावर विश्वास ठेवता येऊ देत, हीच आज आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रत्येकासाठी मी आज ते तारण जाहीर करतो. परमेश्वर, प्रत्येकाच्या जीवनासाठी मी आज तुझ्याकडे मागतो. प्रत्येकाला अद्भुतरित्या आशीर्वादित कर आणि तुझ्या गौरवासाठी तू प्रत्येकाला तयार कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो ऐकवी द्या. आमेन. थँक्यू. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन शिक्षणासह. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.